आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। नमस्कार। सोशल मीडियामध्ये जे बातमी आली, दिलीप कुलकर्णी सर उर्फ DPK कुलकर्णी सर, ह्या सरांच्या बातमी ज्यावेळी मी बघितली त्यावेळी सर मला शिकवायला होते। सरांचा स्वभाव, सरांचं काय, सर कसे आहेत, सराबद्दल माहितीसाठी मी बस घेतल्या। बातमी आली ती, त्या बातमीत पूर्णपणे खोटं होतं। सर 1998-99 सालापासून मॉडर्न एज्युकेशन सोसायटीमध्ये मुख्याध्यापक आहेत। सरांनी 23-24 वर्ष मुख्याध्यापक म्हणून काम केलं। सर 2024 साली रिटायर झाले। ह्या सरांच्या 24 वर्षाच्या काळात सरांच्या हाताखालून आपले विद्यमान आमदार सुहासभाई बाबर, वैभवदादा पाटील, अमोलदादा, आम्ही सर्व विद्यार्थी आहेत। असं आत्तापर्यंत सरांच्या सर्व इतिहासात 24 वर्षाच्या काळात आत्तापर्यंत अशी कधीही सराकडून घटना घडली नाही, किंवा एखाद्या मॅडमचा सरांनी काहीतरी चेष्टा केली आहे किंवा विनयभंग केला आहे किंवा मुलीचं कधी काही केलं नाही। सर 2024 साली रिटायर झाले। त्यानंतर 26 साली आत्ता जी घटना घडली ह्या पाठ्यमग राजकारण आहे। सर मॉडर्न एज्युकेशन सोसायटीमध्ये संचालक आहेत आणि सरांचा इथल्या ज्याला संस्थाही डाकवायची आहे, ज्याला संस्था ताब्यात घ्यायची आहे, संस्थेत सगळे व्यवहार करायचे आहेत, त्याला सरळ अडचण आहेत। कारण सरांनी पलकडे काकाने ह्या विषयात बऱ्याच तक्रारी, आता हे तक्रारी कागद आमच्याकडे आहेत, ते बऱ्याच तक्रारी सरांनी ह्या दोघांनी मिळून तक्रारी केल्या आहेत। मुख्यमंत्री साहेबांनी तक्रार केल्या, धर्मदायावर तक्रार केल्या। त्या तक्रारीचा राग मनात धरून ह्यात सरावर कारवाई झाल्या। आता 5/8/26 साली, 26 आता परवा दिवशीच दुपारी धर्मदाय आयुक्त ऑफिसचे पाटील साहेब चौकशी करायला आले होते। त्या चौकशीमध्ये ह्यांची बाजू म्हणजे गोळणे किंवा ह्यांची बाजू DPK कुलकर्णी सरांनी मांडली। त्याबद्दल राग मनात धरून संध्याकाळी त्यांची गुन्हा दाखल झाला। तो जो कालचा व्हिडिओ आला आहे तो 10 ऑक्टोबरचा व्हिडिओ आहे। 10 महिन्यात काय तुम्ही FIR दाखल केली नाही? सरांची रिटायरमेंट, सरांची कडेगावात एक स्कूल आहे, सरांनी कडेगावात राम मंदिर बांधलं आहे। जर का असे सर असते, म्हणजे आजकालच्या मोबाईलच्या जमान्यात पत्र टायपिंग करून पोस्टात टाकल हे असं, हे सगळं संपूर्ण खोटं आहे। सरांना जाणबुजण्यात अडकवल्या आणि काल जे बातमी आली त्या बातमीत पूर्णपणे चुकीच धावल्या। सरांनी तो व्हिडिओ होता तो सरांच्या स्वतःच्या कॉलेजचे त्यांच्या शाळेचे डॉक्युमेंटचे पेपर त्यांनी तिथे टाकायला गेले ते। त्या खानापुरात सरांच्या मावसभावाचं मेडिकल आहे, मेडिकल जवळ त्यांचं पोस्टाची पेटी आहे, तिथे सरांनी टाकलेत। त्याबद्दल आम्ही त्यांच्या मावसभावांची आम्ही काल भेट घेतली, माहिती घेतली। त्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमाला 2024 साली विट्यातली बरीच चांगली लोक, आमदार, विद्यमान आमदार वैभवदादा पाटील, अमोलदादा, कडेगावचे विद्यमान आमदार विश्वजित कदम साहेब होते। ह्या सर्वांच्या तोंडचं वाक्य आहे, असा आदर्श मुख्याध्यापक होणे नाही। मग 2 वर्ष रिटायर झाल्यानंतर हा कसा नादम झाला, हा आमचा विषय आहे। हा कारण हे सर्व फक्त राजीनामा घ्यायसाठी यांना फसवलंय। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।